सकाळचा नाश्ता 10 मिनिटात तयार करायचा आहे आणि हेल्दी पण पाहिजे. तर मी आज बनवत आहे सुपर टेस्टी आणि प्रोटीनने भरलेला बेसनचा चिला, जो बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट बनतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वाद महादेव का या कुकिंग चॅनलवर. चला आपण आज बनवणार आहोत लवकरात लवकर होणारा बेसनचा चिला किंवा बेसनचं धिरडं. ही रेसिपी इतकी सोपी आहे की बिगनरसुद्धा ही तयार करू शकता. इथे तुम्ही बघू शकता मी कांद्याची पात आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. त्यासोबतच आता हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यात आपण बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत 1 चमचा. त्यानंतर आपण कांद्याची पात टाकणार आहोत जी बारीक चिरून घेतलेली होती. त्यासोबतच आपण चिरलेली कोथिंबीरही टाकणार आहोत. आता त्यामध्ये आपण लसूण मिरची जी बारीक केलेली आहे ती टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण मिरची कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता. अर्धा चमचा ओवा आणि जिरा पावडर घेतलेली आहे. त्यासोबतच चवीनुसार मीठ आहे. त्यात आपण 2 चमचे रवा टाकलेला आहे. बारीक रवा होता, तो तुमच्याकडे जाड रवा असेल तरी चालेल. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण त्यात पाणी टाकणार आहोत. ज्या भांड्यामध्ये आपण मिरची लसूण बारीक केली होती तेच भांडं धुवून आपण त्या मिश्रणात टाकणार आहोत. आपण यात थोडं थोडं पाणी टाकून चांगलं बॅटर तयार करून घेणार आहोत. मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. चला तर आपण यात थोडं थोडं पाणी टाकून बॅटर व्यवस्थित तयार करून घेणार आहोत. मिश्रणात गाठी राहू नयेत म्हणून आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेत आहोत. आता यात आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत, त्यामुळे चिलाला चांगला कलर येईल. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. यात थोडंसं अजून पाणी टाकणार आहोत. थोडंसं घट्ट वाटतंय पीठ, त्यामुळे थोडं पाणी अजून टाकणार आहोत. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता चमच्याने मी तुम्हाला चेक करून दाखवत आहे. असं पातळच ठेवायचं आहे कारण आपण त्यात रवा टाकलेला आहे. तो रवा फुगल्यानंतर ते पीठ परत घट्ट होईल. 10 मिनटं हे तसंच साईडला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटानंतर ते व्यवस्थित फुगल्या जाईल आणि हे घट्टही झालेलं आहे. आता आपण एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे. तो व्यवस्थित साफ करून त्यात आपण आता पाण्याचे शितडे मारून तवा तापलेला आहे ते चेक करून घेत आहोत. त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकून व्यवस्थित ते तेल तव्यावर पसरून घेत आहोत. आता आपण त्यावर व्यवस्थित बॅटर पसरून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे चिले तयार करू शकता. ते खायला अतिशय स्वादिष्ट लागतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सायंकाळच्या स्नॅक्ससाठी तयार करू शकता. त्यावर झाकण ठेवून आपण 2 मिनटं ते तसंच झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे चिला चांगल्या प्रकारे भाजला जातो. तुम्ही बघत आहात आपल्या चिला किती सुंदर प्रकारे भाजला गेलेला आहे. चिल्याला कलरही छान आलेला आहे. हे चिले बाहेरून क्रिस्पी आणि आतून नरम होतात आणि खायलाही अतिशय चविष्ट लागतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात भाज्या टाकू शकतात. यामध्ये तुम्ही गाजर, मुळा किसून टाकू शकतात. तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याही भाज्या टाकू शकतात. मेथीची भाजीही टाकू शकता. हे अतिशय हेल्दी असतात. तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दुसराही चिला भाजून दाखवलेला आहे. बघितले का, बाहेरून क्रिस्पी झालेले आहे आणि आतून एकदम स्मूथ आहेत. खायलाही अतिशय टेस्टी असतात. तुम्हाला जर माझे असे छोटे छोटे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.